खोपोलीत 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बुज हास्य क्लब खोपोलीमार्फत भव्य रक्तदान शिबिर संपन्न। शेकडो रक्तदात्यांचा सहभाग। खोपोली भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक ऑगस्ट 15 रोजी बुज हास्य क्लब खोपोलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान हेच महादान हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात शेकडो सुजाण नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले। बुज हास्य क्लब खोपोली मार्फत याच दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये खोपोलीचे पत्रकार आकाश जाधव व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बुज हास्य क्लब खोपोलीचे मुख्य आयोजक बाबूभाई ओसवाल व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। रक्तदान शिबिरासोबतच बुज हास्य क्लबने एक कौतुकास्पद आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवला। खोपोली नगरपरिषदेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व घंटागाडी स्वच्छता दूतांचा स्वच्छता दूत बहुमान सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला होता। स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता दुर्गंधीयुक्त वातावरणात मानवतावादी दृष्टिकोनातून खोपोलीकरांच्या घराघरातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या या स्वच्छता दूतांचे योगदान अनन्यसाधारण आहे। याची जाणीव ठेवून लोहाणा हॉल खोपोली येथे दुपारी 1 ते 3 या वेळेत अत्यंत नेत्रसुखद सजावटीमध्ये हा सोहळा पार पडला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व स्वच्छता दूतांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले। विशेष म्हणजे या स्वच्छता दूतांसोबत सर्वांनी एकत्र बसून दुपारच्या भोजनाचा आनंद घेतला, ज्यामुळे या कार्यक्रमाची शोभा आणि आनंद द्विगुणित झाला। कारण समय बदलत गया, समय बदल गया, व्याख्या बदलत गेली, बदलत चाललाय, टेक्नॉलॉजी, सायन्स सब बदल रहा है, सर्व काही बदलत चाललं। एकत्र कुटुंब व्यवस्था हळूहळू उद्ध्वस्त होत चालली आहे। लोक एकत्र राहण्यास